डॉक्टर नेमीचंद पाटणी यांचा जन्म 31 डिसेंबर 1937 रोजी झाला. वडिलाचे नाव कन्हैयालाल उर्फ बंडूलाल, आईचे नाव जडाबाई. जडाबाई यांचे माहेर धाकलगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. नेमीचंद 7 वर्षाचे असताना आई जडाबाईचे निधन झालं. त्यानंतर वडील गेले. तेव्हा त्यांचं वय अवघं 19 वर्षाचं होतं. वडील वारले म्हणून त्यांचे लग्न त्याच वर्षात करणे गरजेचे होते. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील बंशीलाल दगडे यांची मुलगी पद्मा सुंदरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. डॉक्टर पाटणी मूळचे कांबी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगरचे. कांबी म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मधु कांबीकरांचे गाव. ज्यांचे आईवडील अकाली जातात त्यांच्यासमोर अनेक आव्हाने उभे ठाकलेली असतात. अशा परिस्थितीत एकच गोष्ट त्यांच्या उपयोगी पडू शकते, ती म्हणजे संस्कार. परिस्थितीमुळे पैठण, कारंजा, जालना अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. नाशिक येथून त्यांनी आयुर्वेदाची पदवी घेतली. पदवी हाती पडल्यावर दवाखान्यात टाकण्यासाठी पाचोड हे त्यांनी गाव निवडले. ग्रामीण भाग असलेल्या पाचोड येथे 11 डिसेंबर 1961 रोजी त्यांनी दवाखाना सुरू केला. पाचोड हेच त्यांच्या कर्मभूमीचे ठिकाण ठरले. पाचोडची जनता हीच गणगोत झाली. गावातला सामान्य माणूस त्यांच्याकडे हक्काने येऊ लागला. उपचार आणि भाषा दोन्ही लोकांना आवडू लागले. प्रेम आणि विश्वास वाढला. पैशाअभावी उपचाराविना रुग्ण वापस जाऊ दिला नाही. दवाखाना म्हणजे एक सेवालय होतं. शांत मुद्रेने ते काम करीत असत. औरंगाबाद, पाचोड असे अनेक दशक स्कूटरवर येणे जाणे केले. रस्त्यात अनेक कुटुंब त्यांची वाट पाहत बसलेले असत. पाचोडच्या श्रीमंत पाटील शेळके यांनी संकटाच्या काळात त्यांना मोलाची मदत केली. मुलांच्या शिक्षणासाठी शिडको N1 येथे त्यांनी घर बांधले. हे घर बांधताना सर्व बाबीचा त्यांनी विचार केला. घराचे काही खास वैशिष्ट्य आहे. अहिंसा, दया, धर्म पालनाच्या दृष्टीने पशुपक्षी, जनावरांना विशेष महत्त्व देण्यात आले. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा हौद बांधला गेला. गच्चीवर पक्ष्यांना अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. घरासमोर पानपोई उभारली. घरात ग्रंथालय आणि देवघराला वास्तुशास्त्राप्रमाणे जागा ठेवली. जीवानी यंत्र व अमृत कुंड याची व्यवस्था केली. आपलं जीवन स्फटिकासारखं चमकदार ठेवता येतं, हाच संदेश त्यांनी दिला. त्यांचं आयुष्य म्हणजे एक वैचारिक कॅनव्हास होता. श्रद्धेनं आयुष्य जगता येतं, आनंदी राहता येतं, सर्वांना आनंदी ठेवता येतं याची ही ओळख होती. घराला घरपण देताना धर्माला अधिष्ठानी ठेवता येतं, पशुपक्ष्यांचा विचार करता येतो, हे सहजपणानं सांगणारं आयुष्य म्हणजे डॉक्टर नेमीचंद पाटणी होय. आधुनिकता म्हणजे धर्माला तिलांजली देणं नाही, शेवटच्या श्वासापर्यंत मूल्यांना जोडून ठेवता येतं हे सांगणारं आयुष्य, ही ओळख म्हणजे डॉक्टर पाटणी यांचं जीवन. परिपूर्ण जीवन जगलेला एक तपस्वी या शब्दात त्यांचं आयुष्य मांडता येतं. आयुष्यभर दुसऱ्याच्या कल्याणासाठी धडपडणारं एक व्यक्तिमत्व. धर्मात्मा, मुनिभक्त, स्वाध्यायी, प्रेमळ, अहिंसेचा पुजारी, जीवनावर सकारात्मक श्रद्धा ठेवणारा पक्का जिनभक्त, कर्मठ पुरुष, एकनिष्ठ, शब्दाला जागणारा एकवचनी, तत्ववेत्ता, देवशास्त्र, गुरुवर अगाध श्रद्धा ठेवणारा, श्रद्धावान, विवेकवादी, कर्तृत्ववान श्रावक. ते प्रगल्भ, बुद्धिवान होते. जीवनात त्यांनी सगळ्यात वरचे स्थान स्वाध्यायाला दिले होते. दान देण्याविषयी त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. धर्मप्रेमी व समाजहितेशी ग्रस्त. डॉक्टर म्हणजे सद्गुणांचा ठेवा होते. अफाट बुद्धिमत्ता, असाधारण स्मरणशक्ती, धर्माचे सखोल ज्ञान होते. डॉक्टर नेमीचंद पाटणी 1800 किलोमीटर पायी प्रवास करून श्री समेत शिखरजीला गेले. त्यावेळी फार मोठे धाडस होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड व दक्षिण भारत या भागातील सर्व तीर्थांना त्यांनी वारंवार भेटी दिल्या. अनेक मंदिरांना निधी दिला. मंदिराचे शिखर, मूर्तीची स्थापना, चौका, पेयजल उभारणी, कलश पताका, अनेक ग्रंथांची निर्मिती, कवल चंद्रायन वृत्त, अनुवृत्ताचे पालन, ज्ञानदान यासारख्या धार्मिक कार्यात सहभाग घेतला. कितीही काम असो ते वर्षातून किमान 15 दिवस तरी प्रवास करायचे. आयुष्यभर त्यांनी माणसं जोडली. माणूस हीच त्यांची श्रीमंती होती. एका शांत माणसाची सर्व तऱ्हेने परीक्षा झाली, तो संघर्ष, ताणतणाव. त्यामुळे त्यांची ताकद किती मोठी होती हे प्रत्यक्ष अनुभवास येत असे. कोणाच्याही दहशतीला थोडेही घाबरले नाहीत. एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती संकटे यावीत. 12-15 वर्षात वेगवेगळे 20 अपघात झाले असतील. प्रत्येक अपघाताला घरचे कर्ते म्हणून सामोरे जावे लागले. सहनशक्ती किती असावी असा प्रश्न पडतो. योगायोग म्हणा की ईश्वरी लीला म्हणा, जे घडले ते वाखाणण्याजोगे होते. अखेरचा श्वास घेतला. शिडको N6च्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची तयारी झाली. स्मशानभूमीतच एका गरीब जैन कुटुंबातील व्यक्तीचा मृतदेह आला. त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची कोणतीही तयारी नव्हती. अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी रचलेल्या सरणावर त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार केला.
आणि डॉक्टरांच्या अंत्यसंस्कारासाठी वेगळे सरण रचावे लागले. पुन्हा एकदा ते धन्य झाले. आयुष्यभर परोपकार केलेल्या माणसाने अखेरच्या क्षणी सुद्धा परोपकार केला. एखाद्या निर्धन माणसाचा अंत्यसंस्कार करण्याची संधी मिळणे यासारखे सत्कर्म कोणते असू शकते. डॉक्टर म्हणजे खंबीर पाठिंबा. ते जनरेशन गॅप ठेवत नव्हते. स्वतः अपडेट राहायला आवडत होतं. वार्धक्यात गेल्यानंतरही ते वर्तमानात जगत होते. आयुष्याचे 4 आश्रम पाळणारे ते एक तपस्वी होते. संकटाच्या काळात त्यांना अधिक धीरोदत्तपणे उभे राहिलेले पाहिले आहे. जेवढे संकट मोठे तेवढे त्यांचे सामर्थ्य मोठे असायचे. स्वतःशी प्रामाणिक असणारा माणूसच धर्मपरायण असतो. असाच एक माणूस म्हणजे डॉक्टर नेमीचंद पाटणी. एक दिवस सर्वांना बोलून म्हणाले, मला समाधीमरण घ्यायचे आहे. समाधीमरण? सगळे अवाक झाले. आपला निर्णय निर्विकारपणे सांगून ते मोकळे झाले होते. शेवटी धीरोदत्तपणे त्यांनी समाधीमरण घेतले. हे मन एका दिवसात तयार झाले नव्हते. धार्मिक निष्ठेतून आलेली ती शक्ती होती. त्यामागे आयुष्यभराची तपश्चर्या होती. मोक्ष मार्गाची तयारी होती. ती सदाचार धर्माचरण करणारी माणसं दिशेराशी झालीत. अशा नकारात्मक वातावरणात ही दिव्यत्वाची प्रचितीच येत होती. नम्रता, संयम, प्रामाणिकपणा, सातत्य, जिनभावना या गुणांचा ध्यास असलेलं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांचं संपूर्ण जीवन सुंदर, मोहक, तपस्वी होतं. जेवढा निर्धार मोठा तेवढा निश्चय मोठा. मरणाला सामोरे जाताना त्यांना कशाची भीती वाटली नाही. सामान्य वाटणाऱ्या पण असामान्यपणे जगणाऱ्या या माणसाच्या जगण्याचा मार्ग दिशादर्शक ठरला. मूल्याधारित जीवन जगणं काय असतं हेच ते दाखवून गेले. ते शूरासारखं लढले. ते फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेते झाले. ते संपले म्हटले तरी संपले नाहीत. ते सर्वांना आनंद देत जगले. इतरांचं दुःख वेचून घेत जगले. तरीही ते दुःखी नव्हते. त्यांच्या जगण्याला आणि मरण्याला मोल प्राप्त झालं. ते संस्कारी होते. सामाजिक मूल्य पाळीत जगले. हे सत्य. आणखी एक, उनके व्यक्तित्व में दर्शन की अनुभूति, ज्ञान की उपयोगिता, योगी की समता, योद्धा की क्षमता, शिष्यों की विनम्रता, गुरु की गंभीरता और शिशु की सरलता के साक्षात दर्शन होते थे. खुद मोम की तरह जलकर दूसरों को प्रकाश देते रहे. सचमुच आप जीवन की दीपशिखा हो. सात्विकता, संयमता, सहिष्णुता और सहनशीलता का पाठ बन गए. सबके आधार स्तंभ थे वो. तो भी सभी परिग्रह से रहित होकर अंतर्मुख हो गए. किसी के प्रति आसक्ति नहीं रखी. धर्मपत्नी, पुत्र, पुत्रियों पर असीम प्रेम रखने वाले आत्मा की ओर केंद्रित हो गए. सभी परिग्रह से रहित होकर अपने नियम में अडिग रहे और प्रभु का नाम स्मरण करते करते अपने नश्वर शरीर को त्याग कर 4 नवंबर 2018 को अपनी श्रद्धा को अमर कर गए.